नमस्कार मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका सराव प्रश्नसंच पार्ट 4. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला आता व्हिडिओला सुरू करूया. आणि हो, माझ्यासोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? आणि आपले ऑप्शन आहे 1. रंगनाथ मिश्रा, 2. A.S. आनंद, 3. P.B. गजेंद्र गडकर, 4. J.S. वर्मा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 1. रंगनाथ मिश्रा. चला आता पुढचा प्रश्न पाहू. श्रीलंका लिट्टे तर अफगाणिस्तान ? आणि आपले ऑप्शन आहे 1. बोको हराम, 2. अल-बुराक, 3. इसिस, 4. तालिबान. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 4. तालिबान. चला आता पुढचा प्रश्न पाहू. फाइंड आउट द अँटोनिम फॉर द फॉलोइंग वर्ड स्ट्रेंज. आणि आपले ऑप्शन आहे 1. स्ट्रॉंग, 2. वीक, 3. अनफॅमिलियर, 4. फॅमिलियर. तर पहा, या प्रश्नामध्ये आपल्याला स्ट्रेंज या शब्दाचा अँटोनिम विचारलेला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 4. फॅमिलियर. चला आता पुढचा प्रश्न पाहू. किती बीट्स म्हणजे एक बाईट? आणि ऑप्शन आहे 2, 6, 8, 1024. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, 8 बीट्स. तर पहा मित्रांनो, परीक्षेमध्ये अशाच पॅटर्नचे प्रश्न विचारले जाणार आहे, म्हणून तुम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आता पुढचा प्रश्न. भारतीय संसदेने ब्लँक्स या वर्षी मानवी हक्क संरक्षण अधिनियम संमत केला. आणि ऑप्शन आहे इसवी सन 1999, इसवी सन 1993, इसवी सन 1991, इसवी सन 1996. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1993. चला आता पुढचा प्रश्न पाहू. 3 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या कोणती? आणि ऑप्शन आहे 1. 999, 2. 998, 3. 990 आणि 4. 900. तर या प्रश्नामध्ये आपल्याला समसंख्या ओळखायची आहे. समसंख्या म्हणजे इवन नंबर. तर पहा, ऑप्शनमध्ये सगळ्यात मोठे नंबर 999 आहे, पण ते समसंख्या नाही. 998 ही समसंख्या आहे आणि ती सर्वात मोठी पण आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 998. आता पुढचा प्रश्न पाहू. गुप्त म्हणजे प्राचीन इतिहास तर मुघल म्हणजे ? आणि ऑप्शन आहे 1. आधुनिक इतिहास, 2. प्राचीन इतिहास, 3. अतिप्राचीन इतिहास, 4. मध्ययुगीन इतिहास. तर मुघल म्हणजेच मध्ययुगीन इतिहास आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4, मध्ययुगीन इतिहास. आता पुढचा प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेमध्ये राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्याचा उद्देश. आणि ऑप्शन आहे 1. सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना, 2. राजकीय लोकशाहीची स्थापना, 3. सामाजिक व आर्थिक लोकशाहीची प्रस्थापना, 4. गांधीवादी लोकशाहीची स्थापना. तर पहा आता, या प्रश्नाचे उत्तर आहे 3. सामाजिक व आर्थिक लोकशाहीची प्रस्थापना. आता पुढचा प्रश्न पाहू. भारतीय राजघटनेच्या
ब्लँक्समध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय व नैतिक न्यायाची हमी देऊन मानवी हक्कांचा आदर केला आहे. आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे 1. परिशिष्ट 8, 2. मार्गदर्शक तत्त्वे, 3. मूलभूत हक, 4. सरनामा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 4. सरनामा. चला आता पुढचा प्रश्न पाहू. ब्लँक्स यांच्या प्रयत्नामुळे कंपनी सरकारने इसवी सन 1856 मध्ये विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा केला. आणि आपले ऑप्शन आहे 1. स्वामी दयानंद सरस्वती, 2. राजा राम मोहन रॉय, 3. महादेव गोविंद रानडे, 4. पंडित ईश्वरचंद विद्यासागर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 2. राजा राम मोहन रॉय. चला आता पुढचा प्रश्न पाहू. अस्पृश्यतेची प्रथा बंद करण्यासाठी भारतीय संसदेने यावर्षी अस्पृश्यता गुन्हा कायदा संमत केला. आणि ऑप्शन आहे 1. इसवी सन 1953, 2. इसवी सन 1954, 3. इसवी सन 1955, 4. इसवी सन 1956. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 3. इसवी सन 1955. चला आता पुढचा प्रश्न पाहू. भारतात ब्लँक्स या तारखेपासून हुंडा प्रतिबंधक अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली. आणि ऑप्शन आहे 1 सप्टेंबर 1961, 1 ऑगस्ट 1961, 1 ऑक्टोबर 1961 आणि 1 जुलै 1961. तर पहा आता या प्रश्नाचे उत्तर आहे 1 ऑक्टोबर 1961. आता पुढचा प्रश्न पाहू. शेतावर या शब्दात कोणती विभक्ती आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 प्रथमा, 2 द्वितीया, 3 षष्टी, 4 सप्तमी. तर पहा आता याचे उत्तर. शेतावर या शब्दात शेतला वर लावल्याने या शब्दाची विभक्ती सप्तमी आहे. आपले उत्तर आहे 4 सप्तमी. अभ्यासासाठी या शब्दात कोणती विभक्ती आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 षष्टी, 2 चतुर्थी, 3 सप्तमी, 4 पंचमी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 2 चतुर्थी. जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट करा. आता पुढचा प्रश्न पाहू. शिक्षकाला या शब्दात कोणती विभक्ती आहे? आणि ऑप्शन्स आहे 1 सप्तमी, 2 चतुर्थी, 3 द्वितीया, 4 प्रथमा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 2 चतुर्थी. आता पुढचा प्रश्न पाहू. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? आणि ऑप्शन्स आहे 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 लाल बहादूर शास्त्री, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच माहीत असेल. या प्रश्नाचे उत्तर आहे 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता पुढचा प्रश्न पाहू. चंद्रयान 2 ही मोहीम कोणत्या संस्थेने सुरू केली? आणि ऑप्शन्स आहे 1 ESA, 2 इस्रो, 3 नास, 4 स्पेस एक्स. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 2 इस्रो. चला आता पुढचा प्रश्न पाहू. ऑल इंडिया रेडिओची स्थापना कधी झाली? आणि ऑप्शन्स आहे
1930, 1947, 1927, 1935. तर पहा, या प्रश्नाचे उत्तर आहे 1927. आता पुढचा प्रश्न, माउंट एव्हरेस्ट कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे? आणि आपले ऑप्शन्स आहे 1 हिमालय, 2 ॲडिस, 3 रॉकी, 4 आल्प्स. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 1 हिमालय. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील.